हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर सेमिस्टर 6 मधील आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग तर यामधील आपण चॅप्टर फर्स्ट रेशो ॲनालिसिस तर याचं आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर पेपर तुमचा 4 एप्रिल 2025 या दिवशी होणार आहे. वेळ आहे सकाळी 10 ते 1. तर पहा, रेशो ॲनालिसिस हा चॅप्टर 20 मार्कासाठी किंवा 15 मार्कासाठी येतो. तर काही सांगू शकत नाही, कारण 20 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं यातील फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत चॅनेलवर त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत, ज्यांच्याकडे सूत्र अवेलेबल नसतील, तर त्यांनी हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सूत्र म्हणजे जे फॉर्म्युले आहेत, तर ते फॉर्म्युले असतील तुमच्याकडे तरच तुम्हाला 15 किंवा 20 मार्क भेटणार आहेत. 15 तर मार्क फिक्सच आहेत, कारण 15 मार्क तर येऊ शकतो, कारण हा चॅप्टर या चॅप्टरमधील 15 मार्कासाठी तर एक तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. तर बघा, रेशो ॲनालिसिस हा चॅप्टर दुसरा आहे, परंतु आपण फर्स्ट घेतलेला आहे. तर बघा, रेशो ॲनालिसिसमध्ये तुम्हाला करंट रेशो याचा फॉर्म्युला काय आहे, तर करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटी, आणि याचा स्टँडर्ड रेशो काय आहे तो 2:1. तर बघा, हे कशा प्रकारे लिहायचं, तर एक प्रॉब्लेम मी तुम्हाला घेऊन सांगते, म्हणजेच तुम्हाला समजून जाईल. हा तुमचा करंट रेशो कशामध्ये येणार आहे, 1:1 मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आता स्टॉक टर्नओव्हर रेशो कशामध्ये येतो, तर टाईम्समध्ये. तर तुम्हाला 2 टाइम्स 4 टाइम्स जेवढे काही टाइम्स तुम्हाला आलेले आहेत, तर ते तुम्हाला टाइम्स असं लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पहा, करंट रेशोचा फॉर्म्युला आहे करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटीज. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर करंट असेट कोणत्या, करंट लायबिलिटीज कोणत्या हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, मी याच्यावरती अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, यावरती आपण प्रॉब्लेमसुद्धा घेतलेले आहेत, परंतु तुमचं रिव्हिजन होण्याकरिता आणखीन एकदा मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघा, करंट असेटमध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲक्युअर्ड इन्कम, क्लोजिंग स्टॉक, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, मार्केटेबल सिक्युरिटीज. तर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हे मार्केटेबल सिक्युरिटीज येऊ शकतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही करंट असेट आहे. ठीक आहे. ही करंट असेट नाही, ही फिक्स्ड असेट आहे, असं जर तुम्ही घेतलात तर तुमचा आन्सर चुकणार आहे. हे करंट असेट आहे. तुमचा जर करंट रेशो जर चुकला तर तुमचा लिक्विड रेशोसुद्धा चुकणार आहे, कारण लिक्विड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, लिक्विड असेट डिवायडेड लिक्विड लायबिलिटी. त्यामध्ये लिक्विड असेट कसं कॅल्क्युलेट करतात, तर टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. मग टोटल करंट असेट आपण कुठल्या घेतो, ज्या की वरती आपण कॅल्क्युलेट केलेल्या होत्या. ठीक आहे. तर त्यामुळे करंट असेट आणि करंट लायबिलिटीज तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर ही जी काही मार्केटेबल सिक्युरिटीज आहे, तर ही करंट असेट आहे. त्यानंतर पहा, करंट लायबिलिटीज, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग अँड अनपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसीव इन ॲडव्हान्स, अनक्लेम्ड डिव्हिडंड, शॉर्ट टर्म लोन्स, बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड. तर पहा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे, आणि प्रपोज्ड डिव्हिडंड ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण प्रॉब्लेममधील जे आन्सर आहे, तर ते कशा प्रकारे तुम्हाला तिथे टाइम्स कुठलं टाइम्समध्ये येणार आहे, कुठलं डेजमध्ये येणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा, हे फॉर्म्युले तुमच्याकडे नसतील तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. टेलिग्रामची लिंक जॉईन करा, आणि त्यावर तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले हे भेटून जातील. कुठला फॉर्म्युला भेटला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. आणि जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर होते 2023-24, तर याचे पेपरमधील आपण आन्सर हे पूर्णपणे सोडवून घेतलेला आहे. जो आपण 2023 मधला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आन्सर घेतलेलं होतं, तर त्यामधील जो तुमचा क्वेश्चन दुसरा होता हे मी आन्सर काढून दिलेलं होतं. इथे थोडं कॅल्क्युलेशनमध्ये चूक झालेली होती. सेल्स इन पर वीक 75 लाख डिवायडेड 52 केल्यानंतर 1,50,000 इथे झालं होतं हे चुकून. तर इथे तुम्हाला 14,000
1,44,230 एवढं येतं डिव्हाइड केल्यानंतर. तर हे जे करून आले आपली कॉस्ट पर वीक, तर 93,750 हे आपली कॉस्ट पर वीक आलेली आहे. तर यानेच तुम्हाला हे खालचं जे स्टेटमेंट आहे तर ते करायचं आहे. ठीक आहे. तर हे दुसरा क्वेश्चन थोडं चुकलेला आहे. ही अमाऊंट घेऊन तुम्हाला स्टेटमेंट तयार करायचं आहे. तर पहा, रेशो ॲनालिसिस या चॅप्टरमधील हा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. त्यानंतर थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आपण घेऊयात. ज्या विद्यार्थ्यांकडे याचे प्रॉब्लेम नाहीत त्यांनी पाहू शकतात. पहा, अशा प्रकारे प्रॉब्लेम दिला जातो. तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे की जर खाली तुम्हाला करंट रेशो, लिक्विड रेशो दिला तर तुम्हाला लगेच समजून येईल की ते फॉर्म्युले यूज करून सोडवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा सुद्धा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, आपण हा प्रॉब्लेम क्वेश्चन पेपरमध्ये होता 2024च्या, तर हा सुद्धा आपण घेतलेला आहे. तर आता इथे पहा, तुम्हाला लिक्विड रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितला जाईल. तर लिक्विड रेशोलाच आणखीन 2 नावं आहेत. मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण खूप जण कन्फ्यूज होतात. तर लिक्विड रेशो याला दुसरं नाव काय आहे? क्विक रेशो. आणि तिसरं नाव काय आहे? ॲसिड टेस्ट रेशो. तर या तिन्ही नावाने आपण लिक्विड रेशोला ओळखतो. तर लिक्विड रेशो म्हटलं काय, तुम्हाला क्विक रेशो म्हटलं काय आणि ॲसिड टेस्ट रेशो म्हटलं काय. तुम्हाला काय करायचं आहे, लिक्विड रेशो जे फॉर्म्युला आहे तोच तुम्हाला तिथे घ्यायचा आहे. कन्फ्यूज होऊन जायचं नाही. क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशो हे सर्व एकच आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, हा प्रॉब्लेम आपण घेऊयात. तर बघा, या प्रॉब्लेममध्ये काय काय सांगितलेलं आहे. तर करंट रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. लिक्विड रेशो सांगितलेला आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो, प्रोप्रायटरी रेशो आपल्याला सहसा विचारला जात नाही. डेप्ट टू इक्विटी रेशोसुद्धा विचारला जात नाही. ऑपरेटिंग रेशो हा विचारला जातो. तर जे फॉर्म्युले तुम्हाला विचारले जातील तर आपण तेच घेऊयात. तर बघा, हा प्रॉब्लेम आपण घेऊयात. इथे बॅलन्स शीट दिलेले आहे आणि इन्कम स्टेटमेंटसुद्धा दिलेला आहे. इन्कम स्टेटमेंटमधलं आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड लागतं, त्याचबरोबर सेल्स लागतं, ग्रॉस प्रॉफिट हा लागत असतो. तर खाली आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. करंट रेशो, लिक्विड रेशो, डेटास टर्नओव्हर रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो, ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेप्ट टू इक्विटी रेशो. तर सहसा डेप्ट टू इक्विटी रेशो विचारला जात नाही, तरीसुद्धा आपण हे बघूयात. तर पहा, सर्वात पहिला आपल्याला करंट रेशो. तर हा प्रॉब्लेम तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे. तर या प्रॉब्लेममध्ये करंट असेट कोणकोणते आहेत, करंट लायबिलिटीज कोणकोणते आहेत, तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर बघा, असेट साईडला काय दिलेलं आहे, फिक्स्ड असेट दिलेला आहे. फिक्स्ड असेट ही फिक्सच असणार आहे. ठीक आहे. ही करंट असेल का, तर नाही. त्यानंतर स्टॉक, सन्ड्री डेटार्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक, प्रीपेड एक्सपेन्सेस हे काय झाले आपल्या, तर करंट असेट झाल्या. ठीक आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज पहा कोणकोणत्या आहेत. शेअर कॅपिटल हे करंट लायबिलिटी आहे का, नाही. जनरल रिझर्व नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा नाही. डिबेंचर्स करंट लायबिलिटी आहे का, तर नाही. का सन्ड्री डेटास करंट लायबिलिटी आहे. प्रपोज्ड डिव्हिडंड करंट लायबिलिटी आहे. मी आत्ताच सांगितलेलं होतं, प्रपोज्ड डिव्हिडंड ही करंट लायबिलिटी आहे. यामध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाही. डिबेंचर आहे ते नॉन करंट लायबिलिटी आहे. करंट लायबिलिटी आहे का, तर नाही. बँक ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा करंट लायबिलिटी आहे. तर हे समजून आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, करंट रेशो. तर सगळ्यात आधी पहा, करंट रेशोचा फॉर्म्युला काय आहे. मी तर आन्सर लिहून घेतलेला आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू शकतात कारण माणसाकडून चुका होत असतात. कुठली अमाऊंट जर चुकून काही झालेलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर बघा, करंट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटीज. प्रॉब्लेममध्ये आपल्याला स्टॉक, सन्ड्री डेटार्स, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस
त्यानंतर डिवायडेड काय आहे, करंट लायबिलिटी, कोणकोणत्या लायबिलिटी दिलेल्या आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स, प्रपोज्ड डिव्हिडंड प्लस बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. तर पहा इथे याच्या अमाऊंट तुम्हाला ॲज इट इज लिहायचे आहे. स्टॉक किती दिलेला आहे पहा प्रॉब्लेममध्ये, 60,000. बिल्स रिसिवेबल किती आहेत, 10,000. सन्ड्री डेटर्स आहेत 30,000. त्यानंतर कॅश ॲट बँक आहे 30,000. बँक प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 20,000. त्याचबरोबर लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 30,000. प्रपोज्ड डिव्हिडंड आहेत 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट आहेत 40,000. तर याची टोटल करायची आहे. किती येईल, करंट असेट 1,50,000 डिवायडेड करंट लायबिलिटीची टोटल किती येईल, 80,000 इज इक्वल टू, करा कॅल्क्युलेशन, 1,50,000 डिवायडेड 80,000 इज इक्वल टू 1.875:1. आता जे काही तुमचं आन्सर येणार आहे करंट असेटचं लिहित असताना 1:1. आपला रेशो काय आहे, 2:1. स्टँडर्ड रेशो 2:1 आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे 1 तुम्हाला इथे 1:2 लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड सांगितलेलं आहे आपल्याला करंट लिक्विड रेशो. तर लिक्विड रेशोला आपण काय काय म्हणणार आहोत, क्विक रेशो, ॲसिड टेक्स्ट रेशो. ठीक आहे. या कुठल्याही नावानं तुम्हाला दिलेलं असेल तर हाच फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. लिक्विड असेट डिवायडेड लिक्विड लायबिलिटीज. तर तुम्हाला आन्सर लिहित असताना सुद्धा हे ॲज इट इज मी जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं आहे. अगोदर तुम्ही इथं लिक्विड असेट काढला त्यानंतर टोटल लिक्विड असेटची लिहिला, तसं करायचं नाही. याला अगोदर 4 ओळी सोडा, त्यानंतर तुम्ही लिक्विड असेट कॅल्क्युलेट करा. टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर आता प्रॉब्लेममध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे का, तर हे अगोदर बघायचं आहे. दिलेला आहे. ठीक आहे. आत्ताच आपण इथे घेतलेला आहे बघा. हा स्टॉक जो असणार आहे हाच क्लोजिंग स्टॉक असणार आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत का, हो दिलेले आहेत इथे 20,000. तर लिक्विड असेटचा फॉर्म्युला काय आहे, टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर टोटल करंट असेट आत्ताच आपण काढलेले आहेत 1,50,000 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 60,000, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 20,000. 1,50,000 ॲज इट इज लिहा, 60,000 प्लस 20,000 करा 80,000. 1,50,000 मायनस 80,000 करा 70,000. ही झाली आपली लिक्विड असेट. ही 70,000 लिक्विड असेटला लिहा. त्यानंतर कॅल्क्युलेट करा लिक्विड लायबिलिटी. लिक्विड लायबिलिटीचा फॉर्म्युला आहे टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर बँक ओव्हरड्राफ्ट 40,000 दिलेला आहे. टोटल करंट लायबिलिटीज आपली 80,000 आलेली आहे. वर इथे पहा 80,000 आलेली आहे. ठीक आहे. तर 80,000 मायनस 40,000 करा, 40,000 ही तुमची लिक्विड लायबिलिटी आलेली आहे. तर 74,000 डिवायडेड 40,000 करा, 1.75:1. तर लिक्विड रेशो काय आहे, स्टँडर्ड रेशो किती आहे याचा, तर 1:1. तर हे तुम्हाला इथे 1:1 हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्ड काय सांगितलेलं आहे पहा, डेटास टर्नओव्हर रेशो. तर डेटास टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय असणार आहे, टोटल डेटास डिवायडेड क्रेडिट सेल इंटू 360 डेज. ठीक आहे. तर टोटल डेटास याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा टोटल डेटास हे कसे कॅल्क्युलेट होतात, तर सन्ड्री डेटास प्लस बिल्स रिसिवेबल डिवायडेड क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज. तर सन्ड्री डेटास प्रॉब्लेममध्ये किती आहेत, 30,000 प्लस बिल्स रिसिवेबल आहेत 10,000 डिवायडेड 1,50,000 हे क्रेडिट सेल्स. तर आता पहा इथे प्रॉब्लेममध्ये सेल्स आपल्याला इथे दिलेला आहे खाली स्टेटमेंटमध्ये 1,50,000. तर हे सेल तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर 360 डेज. तर हे आन्सर आपलं डेजमध्ये येणार आहे. याच्या पुढे डेज आहे म्हणजेच अपसेट हे डेजमध्येच येणार आहे. तर बघा 30,000 प्लस 10,000 40,000 डिवायडेड 1,50,000 इंटू 360 डेज करा. किती येईल, 96 डेज. हे डेटास टर्नओव्हर रेशो 96 डेजमध्ये येणार आहे. त्यानंतर चौथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो. आता फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड नेट फिक्स्ड असेट. आता आपल्याला बघा प्रॉब्लेममध्ये नेट फिक्स्ड असेट किती दिलेली आहे, इथे पहा 2,50,000 दिलेली आहे. ठीक आहे. आणि इथे खाली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती दिलेला आहे, तर 1,00,000 दिले. तर काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेलं जात नाही. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला काय आहे पहा, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट केलं की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड तुम्हाला भेटून जाईल. तर आपल्याला ॲज इट इज प्रॉब्लेममध्ये दिल्यामुळे इथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही.
तर 1 लाख आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट फिक्स्ड असेट आहे 2,50,000. तर टर्नओव्हर जिथे जिथे आहे तुमचा टाइम्समध्ये उत्तर येणार आहे. तर हे डिवायडेशन हे याचं करा. 1 लाख डिवायडेड 2,50,000 0.4 टाइम्स. तर फिक्स असेट टर्नओव्हर रेशो तुमचा 0.4 टाइम्समध्ये येणार आहे. तर हे टाइम्स म्हणून लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर बघा ऑपरेटिंग रेशो सांगितलेला आहे. ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड सेल्स इंटू 100. ठीक आहे. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किती आहेत? 1 लाख प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण कसे कॅल्क्युलेट करतो? तर बघा आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 25,000. तर ॲज इट इज आपण ही डायरेक्ट अमाऊंट घेणार आहोत इथे 25,000 डिवायडेड सेल्स किती आहेत? 1,50,000 इंटू 100 करा. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येणार आहे 83.33%. तर हा ऑपरेटिंग रेशो हा तुमचा पर्सेंटेजमध्ये येणार आहे. इथे इंटू 100 आहे म्हणजे आन्सर हे पर्सेंटेजमध्येच भेटेल. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोचा फॉर्म्युला काय आहे? तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक कसं कॅल्क्युलेट करतो? तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड 2. परंतु आपल्याला करण्याची गरज नाही. ऑलरेडी आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले 1 लाख आणि ऑपरेटिंग म्हणजे ॲव्हरेज स्टॉक किती दिलेला आहे? तर ॲव्हरेज स्टॉक यांनी इथे दिलेला नाही. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. तर बघा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे 1 लाख इथे लिहा. खाली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि ॲव्हरेज स्टॉक कसं कॅल्क्युलेट करायचं? तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. आता आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे पहा. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे का? तर नाही, फक्त क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला फक्त एकच इन्फॉर्मेशन दिलेली जाते तेव्हा आपण काय मानत असतो? तर ॲव्हरेज स्टॉक ही मानत असतो. तर आपला क्लोजिंग स्टॉक किती आहे? तर 60,000. तर हाच आपला ॲव्हरेज स्टॉक असणार आहे. तर हे लिहा कॉस्ट ऑफ गुड्स 1 लाख डिवायडेड ॲव्हरेज स्टॉक 60,000. हे करा किती येईल? 1.67 टाइम्समध्ये स्टॉक टर्नओव्हर रेशो हा येणार आहे. त्यानंतर 7 सांगितलेला आहे डेप्ट टू इक्विटी रेशो. तर डेप्ट टू इक्विटी रेशो याचा फॉर्म्युला काय आहे? एक्सटर्नल लायबिलिटीज डिवायडेड इंटरनल लायबिलिटीज. तर इंटरनल लायबिलिटीज अगोदर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे तुम्हाला शेअर कॅपिटल, रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या अमाऊंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. तिन्हीच्या अमाऊंट 1-1 लाखच आहेत. तर हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. इंटरनल लायबिलिटीज आपल्याला भेटले आहेत 3 लाख. ठीक आहे. त्यानंतर एक्सटर्नल लायबिलिटीचा फॉर्म्युला आहे टोटल लायबिलिटीज मायनस इंटरनल लायबिलिटीज. तर टोटल लायबिलिटीज किती आहे? 4 लाख आहे टोटल लायबिलिटीज. ठीक आहे. तर 4 लाख मायनस आत्ता आलेली इंटरनल लायबिलिटीज 3 लाख. तर हे मायनस करा. येईल किती? एक्सटर्नल लायबिलिटी भेटणार आहे 1 लाख. तर डेप्ट टू इक्विटी रेशो एक्सटर्नल लायबिलिटीज डिवायडेड इंटरनल लायबिलिटीज 1 लाख डिवायडेड 3 लाख इज इक्वल टू 0.33%. तर डेप्ट टू इक्विटी रेशो हा पर्सेंटेजमध्ये येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला रेशो ॲनालिसिस यामधील प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे आहेत. काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल नक्की तुम्ही विचारू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरमधील प्रॉब्लेम हे घेणार आहोत. कारण पहा रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम भरपूर आपण घेतलेले आहेत. जर तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे असतील प्रॅक्टिससाठी तर हे पहा, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. हे पहा प्रॅक्टिससाठी भरपूर काही प्रॉब्लेम आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट फोटो वगैरे काढून घेऊ शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस तर जो खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तर त्याचा आपण रिव्हिजन घेणार आहोत. तर रेशो ॲनालिसिसचं आपलं रिव्हिजन झालेलं आहे. तुम्हाला समजलं आहे करंट असेट कोणत्या, करंट लायबिलिटीज कोणत्या,
कोणते कोणते फॉर्म्युले आहेत. जास्त महत्त्वाचे फॉर्म्युले म्हटलं तर करंट रेशो, लिक्विड रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, फिक्स असेट टर्नओव्हर रेशो, ऑपरेटिंग रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर हे जे आहेत तर याचे फॉर्म्युले नक्की पाठ करा, कारण तेच विचारले जातात. तर फॉर्म्युला बरोबर असेल तरच तुमचा आन्सर हे बरोबर येणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन चॅप्टरसोबत. तोपर्यंत काही अडचण असेल किंवा कुठल्या नोट्स पाहिजे असतील नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. धन्यवाद.